वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कल्पना करा, एखादी अशी कंपनी जिचा नफा अवघ्या एका वर्षभरात चक्क दुप्पट होतोय. हां, ऐकायला खूप भारी वाटतंय. हो ना, म्हणजे आकड्यांची ही झेप बघितली तर असं वाटतं जणू काही ती एखादी स्टिरॉइड्स घेतलेली सिलिकॉन व्हॅलीतली टेक स्टार्टअप असावी. बरोबर. पण आज आपण कोणतेही सॉफ्टवेअर किंवा ॲप बनवणाऱ्या कंपनीबद्दल बोलत नाही आहोत. अगदी बरोबर. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका सोलर एनर्जी कंपनीबद्दल चर्चा करणार आहोत, वारी एनर्जीज. त्यांनी आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीत म्हणजे Q4 मध्ये तब्बल 8,480 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. बापरे, हा आकडा खरंच खूप मोठा आहे. आहे ना. आणि मागील वर्षाच्या याच काळाशी तुलना केली तर ही वाढ तब्बल 112% जास्त आहे. खरं तर भौतिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या म्हणजे प्रत्यक्ष कारखाने चालवणाऱ्या एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी हा वेग खरोखरच चक्रावून टाकणार आहे. हो, कारण एखादं सॉफ्टवेअर बनवलं की त्याची दुसरी कॉपी तयार करायला काहीच खर्च लागत नाही. अगदी तेच मला म्हणायचं होतं. पण प्रत्यक्ष जगात सोलार पॅनल्स बनवून त्यांची विक्री एका वर्षात दुप्पट करणं, याचा अर्थ कारखान्यांची क्षमता, कामगारांची मेहनत आणि एकूणच पुरवठा साखळीचा सर्वोच्च कस लागला असणार. नक्कीच. आणि जर आपण पूर्ण आर्थिक वर्षाचा म्हणजेच FY26चा विचार केला तर त्यांचा एकूण महसूल 26,537 कोटींवर गेलाय. म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत ही जवळपास 83% वाढ आहे. आणि नफ्याबद्दल काय सांगाल? तो तर 3,884 कोटींवर पोचलाय. थेट 101% वाढ. हे आकडे ऐकताना असं वाटतं की सगळं काही एकदम सुरळीत चाललंय. बाजारात प्रचंड मागणी आहे आणि कंपनी ती पूर्ण करण्यासाठी वेगाने पळतीये. बर, पण एक सेकंड, इथेच तर एक मेख आहे. या अहवालातल्या आकड्यांमध्ये थोडं खोलात शिरल्यावर एक वेगळीच गोष्ट समोर येते. म्हणजे तुम्हाला त्या तिमाही वाढीतील फरकाबद्दल बोलायचंय का? हो, बरोबर. वार्षिक आकडेवारी बघितली की चित्र खूप छान दिसतं. पण जेव्हा आपण डिसेंबरच्या तिमाहीवरून मार्चच्या तिमाहीकडे येतो, म्हणजेच तिमाही दर तिमाही वाढीचा विचार करतो, तेव्हा तिथे एक अतिशय महत्त्वाचा आणि काहीसा चिंताजनक इशारा दडलेला आहे. हां, तो एबिटा मार्जिनचा मुद्दा, बरोबर? अगदी तेच. विक्री नक्कीच वाढली आहे. ती 7,565 कोटींवरून 8,480 कोटींवर गेली आहे. पण त्यांचा जो एबिटा मार्जिन आहे तो 25%वरून थेट 18.6% खाली घसरला आहे. हाच तो या अहवालातील सर्वात कळीचा मुद्दा आहे. मी हे थोडं सोप्या भाषेत सांगेन. हो, प्लीज सांगा. एबिटा मार्जिन म्हणजे कंपनीला तिचा व्यवसाय चालवताना सर्व प्रशासकीय आणि उत्पादन खर्च वजा जाता मिळणारा मूळ नफा. आता गणिताच्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर महसूल वाढतोय म्हणजे माल जास्त विकला जातोय. पण तरीही मार्जिन खसरतोय याचा स्पष्ट अर्थ असा होतो की प्रत्येक उत्पादनामागे कंपनीला जो नफा मिळत होता तो आता कमी झाला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे एखाद्या धावपटूसारखं आहे, जो खूप वेगाने पळतोय पण त्याची ऊर्जा आता कमी पडू लागली आहे. खूप छान उदाहरण दिलं. म्हणजे असं की एखादं दुकान पूर्वी 100 रुपयांचा माल विकून 25 रुपये कमवत होतं, तेच दुकान आता जास्त माल विकूनही प्रत्येक 100 रुपयांमागे फक्त 18 रुपये 60 पैसे कमवत आहे. बरोबर. पण मला सांगा, असं का व्हावं? उत्पादनाचा खर्च अचानक वाढला आहे की बाजारात टिकून राहण्यासाठी त्यांना त्यांच्या सोलर पॅनल्सच्या किमती जाणीवपूर्वक कमी कराव्या लागल्या आहेत? खरं तर यामागे प्रामुख्याने किमतीचाच दबाव आहे. सोलर उद्योगामध्ये जागतिक पातळीवर सध्या एक मोठं युद्ध सुरू आहे आणि त्याचा केंद्रबिंदू चीन आहे. अच्छा, म्हणजे पुन्हा चीनचाच विषय येतोय तर? हो ना. चीनमधील सोलर कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत त्यांच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त उत्पादन करून ठेवलं आहे. आणि जेव्हा स्वतःच्या देशात माल खपत नाही तेव्हा त्या कंपन्या तो अतिरिक्त माल जागतिक बाजारपेठेत अत्यंत कमी किमतीत ओततात, ज्याला आपण डम्पिंग म्हणतो. बापरे. मग आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा एवढ्या स्वस्त किमतीत उत्पादनं येतात तेव्हा भारतीय कंपन्यांनाही नाईलाजाने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या किमती कमी कराव्या लागतात. अगदी बरोबर. आणि किमती कमी केल्यामुळे तो मार्जिनचा फटका थेट त्यांच्या ताळेबंदावर दिसतो. पण तरीही एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला हवी. मार्जिन जरी 18% खाली आला असला तरी चौथ्या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा
1107 कोटींवरून किंचित वाढून 1126 कोटींपर्यंत पोहोचला आहे. आणि हेच त्यांच्या अंमलबजावणीचे म्हणजे एक्झिक्युशनचे यश आहे. म्हणजे किमती कमी करूनही त्यांनी जास्त माल विकला आणि आपला एकूण नफा टिकवून ठेवला. हो, किमती कमी कराव्या लागल्याने एका बाजूला नुकसान होत असले तरी एकूण विक्रीचं प्रमाण इतके वाढवले आहे की नफा कमी न होता तो स्थिर राहिला. पण ही परिस्थिती अशीच किती काळ चालू शकते हा खरा प्रश्न आहे. नक्कीच. मार्जिनची ही घसरण भविष्यातील मोठ्या अस्थिरतेची चाहूल असू शकते. बरं, आता आपण या विक्रीच्या आणि मागणीच्या मुळाकडे जाऊया. महसूल दुप्पट होण्यामागे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर माल विकला जाण्यामागे नेमके कोणते ड्रायव्हर्स काम करत आहेत? तिथेच तर खरी गंमत आहे. हो, कारण सूत्रांनुसार वारी एनर्जीजकडे सध्या चक्क 53,000 कोटी रुपयांचे ऑर्डर बुक आहे. 53,000 कोटी हा आकडा एवढा मोठा आहे की बऱ्याच मोठ्या कंपन्यांचा वर्षभराचा महसूलही एवढा नसतो. आणि 53,000 कोटींचे ऑर्डर बुक असणे म्हणजे कंपनीला पुढील अनेक वर्षांसाठी कामाची आणि पर्यायाने उत्पन्नाची हमी मिळणे. म्हणजे त्यांना आता फक्त माल बनवण्यावर लक्ष केंद्रित करायचे. हो, त्यांच्याकडे आधीच इतकी ऑर्डर्स आहेत ज्या पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांची पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. आणि यासाठीच त्यांच्याकडे सध्या सुमारे 26 गिगावॅट इतकी प्रचंड सोलार मॉड्यूल्सची क्षमता आहे. 26 गिगावॉट? हे समजायला थोडं कठीण जातंय. मी सोपं करते. 26 गिगावॅट म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी एका सामान्य शहराला किती वीज लागते याचा विचार करा. ही क्षमता एकाच वेळी अनेक मोठी शहरे प्रकाशित करू शकते. अरे वा, पण इथेच मला एक खूप मोठा धोरणात्मक बदल होताना दिसतोय. कोणता? आजवर आपण पाहत आलोय की बहुतांश भारतीय कंपन्या फक्त सोलर मॉड्यूल्स बनवतात. म्हणजे परदेशातून सुटे भाग आणायचे, त्यांना एकत्र जोडायचे आणि त्याचे पॅनल बनवायचे. असेंब्ली फक्त. बरोबर. पण आता वारी 2.0 या योजनेअंतर्गत पूर्ण एनर्जी इकोसिस्टम तयार करण्याच्या मागे लागली आहे. ते आता फक्त जोडणी करत नाहीयेत, तर ते या साखळीच्या मुळाशी जात आहेत. हो, यालाच व्यवसायाच्या भाषेत बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणतात. बरं. आणि मार्जिन घसरण्याच्या ज्या समस्येबद्दल आपण मगाशी बोललो ना, बरोबर. त्यावर हाच एकमेव दीर्घकालीन उपाय आहे. कसं काय? कारण बघा, जोपर्यंत तुम्ही सोलर सेल किंवा त्यासाठी लागणारे वेफर्स आयात करत आहात तोपर्यंत जागतिक बाजारातील अस्थिरतेचा तुम्हाला फटका बसतच राहील. म्हणजे चीनवर अवलंबून राहावं लागतं. अगदी बरोबर. वारी 2.0 चा मुख्य उद्देश हाच आहे की स्वतःचे सेल्स बनवणे, वेफर्स बनवणे आणि फक्त तिथेच न थांबता भविष्यातील इंधनाकडे म्हणजे बॅटरी स्टोरेज आणि ग्रीन हायड्रोजनमध्येही उतरणे. म्हणजे उद्या जर चीनने अचानक वेफर्स किंवा सेल्सचा पुरवठा थांबवला किंवा किमती अवाढव्य वाढवल्या तरी वारीची उत्पादन साखळी थांबणार नाही, कारण ते स्वतःच्याच फॅक्टरीत बनवलेले सेल्स वापरून मॉड्यूल्स तयार करू शकतील. हो, स्वतःची पूर्ण कंट्रोल असलेली साखळी. आणि यासोबतच आणखी एक मोठा घटक त्यांच्या बाजूने काम करत आहे, तो म्हणजे भारत सरकारचे भक्कम पाठबळ. मेक इन इंडिया मोहीम. हो ना, मेक इन इंडिया आणि अक्षय ऊर्जेसाठी मिळणाऱ्या सवलती यामुळे अशा प्रकारच्या संपूर्ण एकात्मिक प्रकल्पांना मोठी गती मिळत आहे. खरंय. आणि या वाढीला बळ देणारे आणखी 2 महत्वाचे खांब आहेत, रिटेल आणि एक्सपोर्ट. हे दोन्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने काम करतायत. एका बाजूला भारतातील रिटेल व्यवसाय आहे, जिथे घरांच्या छतावर लागणाऱ्या रूफटॉप सोलार पॅनेल्सची मागणी वाढत आहे. आणि दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात चालणारी निर्यात आहे. बरोबर. पण निर्यातीचे अर्थकारण थोडे वेगळे असते. मी बघत होते की जेव्हा वारीसारख्या कंपन्या अमेरिका किंवा युरोपसारख्या देशांमध्ये आपले मॉड्यूल्स निर्यात करतात तेव्हा त्यांना देशांतर्गत बाजारापेक्षा कितीतरी पटीने जास्त मार्जिन मिळतो. अरेच्चा, असं का? याचं कारण पूर्णपणे भुराजकीय आहे. अनेक पाश्चात्य देशांनी चीनी वस्तूंवर मोठे निर्बंध लादले आहेत. हो, ते तर आहेच. त्यामुळे त्यांना भारतासारख्या देशांकडून माल घेणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे वाटते. याचा थेट फायदा भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर होतो. भारतातील रिटेल व्यवसाय त्यांना व्यवसायाचा मोठा आकार आणि स्थिरता देतो, तर एक्सपोर्ट त्यांना तो अतिरिक्त नफा मिळवून देतो. हे सगळं ऐकायला खूप तर्कशुद्ध आणि परिपूर्ण वाटतंय. पण इथे मला या कथेच्या दुसऱ्या बाजूकडे लक्ष वेधायचे आहे. नक्कीच, धोके तर आहेतच. हो, कारण वारी 2.0, वेफर, सेल, 53,000 कोटींचे ऑर्डर बुक हे सगळं उत्तम आहे. पण हे पूर्ण करण्यासाठी वारी एनर्जीज जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची म्हणजेच कॅपेक्सची योजना आखत आहे. 30,000 कोटी हा आकडा खूपच मोठा आहे. हो ना, हा आकडा पचवणं सोपं नाही.
हे एखाद्या मोठ्या आणि अत्यंत खर्चिक जुगारासारखं वाटत नाही का? मला वाटतं 30,000 कोटींचा भांडवली खर्च म्हणजे कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी जोखीम आहे, यात काहीच शंका नाही. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारखाने उभे केले जातात तेव्हा अनेक गोष्टी एकाच वेळी जुळून याव्या लागतात. मला हे असं वाटतंय की समजा तुम्ही एक छोटी पण अतिशय यशस्वी बेकरी चालवताय. तुमचा व्यवसाय उत्तम चाललाय आणि अचानक तुम्ही ठरवता की आता आपण या बेकरीचं रूपांतर एका अवाढ्य शहराच्या बाहेर असलेल्या औद्योगिक ब्रेड फॅक्टरीत करायचं. बरोबर. त्यासाठी तुम्ही सगळी जमापुंजी पणाला लावता आणि कर्जही काढता. पण हा कारखाना उभा राहायला 3 वर्ष लागणार असतात. आणि ह्या 3 वर्षात अचानक गव्हाच्या किमती खालीवर होतात किंवा लोकांची ब्रेड खाण्याची आवडच बदलते. ही बेकरीची सादृश्यता इथल्या परिस्थितीला अगदी योग्य लागू होते. 30,000 कोटी रुपयांच्या या फॅक्टरी प्रकल्पात सर्वात मोठी अडचण एक्झिक्युशन रिस्कची असते. म्हणजे प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्याचा धोका? हो. एखादा मोठा कारखाना ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या बजेटमध्ये उभा करणं हे भारतात आजही एक मोठं आव्हान आहे. जर प्रकल्पाला उशीर झाला तर खर्चाचा बोजा वाढतो. नक्कीच. आणि तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे गव्हाच्या किमती म्हणजेच सोलर उद्योगातील कच्च्या मालाच्या किमती या अतिशय अस्थिर असतात. आज जो पॉलिसिलिकॉन स्वस्त आहे तो 2 वर्षांनी एकदम महाग होऊ शकतो. आणि या उद्योगात फक्त कच्च्या मालाच्या किमतीच अस्थिर नसतात, तर तंत्रज्ञान सुद्धा खूप वेगाने बदलतंय ना? अगदी बरोबर. समजा त्यांनी आजच्या तंत्रज्ञानावर आधारित 30,000 कोटींचा कारखाना उभा केला आणि 2 वर्षांनी बाजारात पूर्णपणे नवीन आणि अधिक कार्यक्षम सेल्स बनवण्याचं तंत्रज्ञान आलं तर? तो धोका तर नेहमीच असतो. नवीन तंत्रज्ञान आल्यास जुने कारखाने निरुपयोगी ठरू शकतात. बापरे. आणि आपण पुन्हा एकदा त्याच चीनच्या धोक्याकडे येतो. जर जागतिक बाजारात चीनने आणखी मोठ्या प्रमाणावर आणि आणखी स्वस्त किमतीत मॉड्यूल्स ओतले तर या नवीन कारखान्यातून तयार होणारा महागडा माल कोण विकत घेईल? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. हीच ती स्पर्धेची धार आहे जी या विस्ताराला कठीण बनवते. आपण सुरुवातीला ज्या मार्जिनमधील घसरणीबद्दल चर्चा केली ना, हो, ते 25% 18.6% आलेलं. हो, ती घसरण हा या भविष्यातील धोक्यांचा पूर्व इशारा असू शकतो. जर आत्ताच मार्जिनवर एवढा दबाव आहे तर 30,000 कोटींचे कर्ज अंगावर असताना हा दबाव किती वाढेल याचा विचार करा. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे 53,000 कोटींचे भक्कम ऑर्डर बुक आहे आणि दुसरीकडे मार्जिनचा वाढता दबाव आणि 30,000 कोटींची मोठी एक्झिक्युशन जोखीम आहे. मग मला सांगा, अशा दुहेरी पेचात अडकल्यावर कंपनीचे व्यवस्थापन नक्की काय विचार करत आहे? त्यांचा या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? या अहवालातून व्यवस्थापनाचा जो दृष्टिकोन समोर येतोय तो अतिशय स्पष्ट, आश्वासक आणि काहीसा आक्रमक आहे. आक्रमक? म्हणजे ते घाबरलेले नाहीयेत? अजिबात नाही. ते व्हॅल्यू चेनमध्ये विस्तार करण्यावर ठाम आहेत. त्यांना पूर्णपणे माहीत आहे की जोखीम मोठी आहे, पण त्याच वेळी जागतिक ऊर्जेचे जे संक्रमण होत आहे ती संधी त्याहूनही मोठी आहे. म्हणजे एनर्जी ट्रान्झिशनची लाट. होय. त्यांच्याकडे फक्त सध्याचे ऑर्डर्स नाहीत तर 100हून अधिक गिगावॅट प्रकल्पांची एक मोठी पाईपलाईन भविष्यासाठी तयार आहे. बापरे, 100 गिगावॅट. आणि या विश्वासाच्या जोरावर त्यांनी पुढील आर्थिक वर्षासाठी म्हणजे FY27 साठी काही मार्गदर्शन किंवा गायडन्स दिले आहे का? बाजाराला काय अपेक्षा आहेत? होय. सूत्रानुसार त्यांनी FY27 साठी 7,000 ते 7,700 कोटी रुपयांच्या एबिटडाचे मार्गदर्शन दिले आहे. 7,700 कोटी? म्हणजे आत्ताच्या नफ्याच्या जवळपास दुप्पट. हो ना. जर आपण FY26 मधील आकडेवारीची तुलना केली तर त्यांना पूर्ण खात्री आहे की त्यांच्या नफ्यातील ही दुप्पट वाढ अशीच अव्याहतपणे चालू राहील. ते फक्त बाजारात टिकून राहण्याचा नाही तर त्यावर वर्चस्व गाजवण्याचा विचार करत आहेत. मग आता मुख्य प्रश्न असा उरतो की या सगळ्या माहितीचे आणि आकड्यांचे आपण नेमके काय करायचे? एका बाजूला अवाढव्य वाढ आणि महत्वाकांक्षा आहेत, तर दुसऱ्या बाजूला घसरते मार्जिन आणि जागतिक पातळीवरची अनिश्चितता. या संपूर्ण चित्राचा अंतिम निष्कर्ष काय निघतो? बरं, जर आपण या विश्लेषणाचे 2 भाग केले तर चित्र अधिक स्पष्ट होईल. कसे काय? अल्पावधीत परिस्थिती नक्कीच संमिश्र असू शकते. मार्जिनवर येणारा दबाव, चीनची अस्थिर धोरणे आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे पुढील काही तिमाहींमध्ये शेअर बाजारात नक्कीच अस्थिरता पाहायला मिळू शकते. म्हणजे गुंतवणूकदारांना काहीसे चढउतार सहन करावे लागतील. होय, नक्कीच. पण जर आपण 5 किंवा 10 वर्षांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर? जर दीर्घ मुदतीचा विचार केला तर ही अतिशय सकारात्मक आणि भक्कम अशी गुंतवणूक कथा आहे.
संपूर्ण जग वेगाने स्वच्छ ऊर्जेकडे वळत आहे. हो, आणि भारत सरकारनेही अक्षय ऊर्जेसाठी अतिशय महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवली आहेत. अगदी बरोबर. या संपूर्ण क्षेत्रात आणि स्वतःच्या व्यवसायात वारी एनर्जीज अतिशय मजबूत स्थितीत उभी आहे. वारी 2.0 जर यशस्वीपणे पार पडले तर ते केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर एक मोठे खेळाडू म्हणून उदयास येतील. थोडक्यात सांगायचे तर वारी एनर्जीजची FY26 मधील कमाईची ऐतिहासिक झेप आणि 53,000 कोटींचं ऑर्डर बुक हे प्रचंड आशादायी आहे. पण त्याचवेळी 30,000 कोटींचा कॅपेक्सचे मोठं आव्हान पेलत असताना मार्जिन टिकवून ठेवण्याची कसरत त्यांना करावीच लागेल. होय. आणि कसं आहे, कोणताही मोठा बदल सोपा नसतो. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील ही एक मोठी आणि ऐतिहासिक झेप आहे. जेव्हा कोणतीही कंपनी किंवा एखादे संपूर्ण क्षेत्र इतक्या प्रचंड वेगाने विस्तार करते तेव्हा काही नैसर्गिक अडचणी येतातच. हो, ज्याला आपण ग्रोईंग पेन्स म्हणतो. बरोबर. या ग्रोईंग पेन्समधून कंपनीला जावेच लागेल. हे एक स्थित्यंतर आहे. केवळ एका कंपनीचे नाही तर जुन्या जीवाश्म इंधनाकडून नवीन आणि स्वच्छ ऊर्जेकडे जाणाऱ्या संपूर्ण जगाचे. अगदी अचूक बोलात. आणि याच स्थित्यंतरावरून मला जाता जाता एक अतिशय रंजक आणि थोडासा प्रक्षोभक विचार मांडायचा आहे. नक्की सांगा. आपण आत्ताच पाहिलं की वारी 2.0 द्वारे ही कंपनी पूर्णपणे एकात्मिक एनर्जी इकोसिस्टम बनत आहे. मॉड्यूल्सपासून ते सेल्स, वेफर्स आणि अगदी ग्रीन हायड्रोजनपर्यंत सर्व काही एकाच छत्राखाली येत आहे. पण जरा विचार करा, जेव्हा आपण सौर ऊर्जा किंवा ग्रीन एनर्जी म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक अतिशय विकेंद्रित व्यवस्था उभी राहते. विकेंद्रित म्हणजे प्रत्येकाच्या घरावर स्वतःची वीज तयार होत आहे आणि ती मुक्तपणे वापरली जात आहे अशी व्यवस्था. हो ना, अगदी तेच. पण प्रत्यक्षात काय घडत आहे? जेव्हा वारीसारख्या काही मोजक्या कंपन्या या पूर्ण साखळीवर नियंत्रण मिळवतील, कच्च्या मालापासून ते फायनल उत्पादनापर्यंत सर्व काही स्वतःच नियंत्रित करतील आणि जागतिक पातळीवर महाकाय बनतील, तेव्हा भविष्यातील ही ग्रीन एनर्जी खरोखरच लोकांच्या हातात राहील का? अरे बापरे, हा दृष्टिकोन तर मी विचारातच घेतला नव्हता. आहे ना विचार करण्यासारखं, की पुन्हा एकदा जुन्या काळातील तेल कंपन्यांसारखेच भविष्यातील हे सोलार बॅलन्स जागतिक ऊर्जेवर आपली नवी मक्तेदारी प्रस्थापित करतील. खरंच हा प्रश्न फक्त तंत्रज्ञानाचा नाही तर भविष्यातील जागतिक अर्थकारणाचा आहे. नक्कीच. आणि हाच तो प्रश्न आहे जो आपण आपल्या श्रोत्यांसाठी आज इथेच सोडून जात आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयावर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.